आता आज आमचं चालू आहे पॅकिंग आणि आमच्या मॅडमनी पण काढलेलं आहे त्यांचा पसारा आणि आज आमच्या दोघींचं हेच प्लॅनिंग आहे आत्ता सगळं पॅकिंग करून घ्यायचं कारण पुन्हा लेक्चर किती वाजता सोडतील किती वाजता नाही तर पुन्हा गडबड होईल आणि मलाही तिकडे सातारपर्यंत जायचं आहे त्याच्यामुळे इकडे बघा हे अजून असंच पडलेलं आहे सगळं काढलेलं काय 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 आणि ह्या आहेत आमच्या अश्विनी मॅडम तर आजचा आमच्या दोघींचा शेवटचा दिवस आहे याच्यानंतर पुन्हा ट्रेनिंगला कधी सोबत आलो तर आलो हां कधी भेट होईल सांगता येत नाही आणि मी इथून या ट्रेनिंगमधून घेऊन जाताना सोबत नेणार आहे ते म्हणजे फुले कासारी ह्या नाचणीचं हे बियाणं नेते आहे आणि मी कोरेगावमध्ये तिथं माझ्या शेतकऱ्यांना हे देणार आहे आणि मी सुद्धा नाचणीचा प्रयोग करणार आहे तर यासाठी हे मी बियाणं पण इथून अर्धा किलो घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय असा पसारा पडलेला आहे आणि आमची चाललेली आहे तयारी सगळी तयारी झालेली आहे परत एकदा फक्त रूमचं ओव्हरलुक कुठे काही राहिलेलं तर नाही रूम आम्ही आता खाली करणार आहोत तर असं नियोजन आहे की सगळं साहित्य घेऊनच लेक्चर हॉलला जायचं आहे म्हणजे मग आज लेक्चर ज्यावेळी संपेल तसंच मग एस टी स्टँडवर जाऊन मग आपापल्या घरी जायचं आहे त्याच्यामुळे मग ही बॅग घेऊन मी सकाळीच आता लेक्चरला जाताना सोबतच साहित्याची बॅग नेते पुन्हा एकदा गॅलरी उघडण्याचा मोह काही आवरत नाही आहे एकदा ती छानसं सगळं तिथलं वातावरण एकदा गॅलरीतून बघून आणि मग निघायचं असं ठरवलेलं आहे तर याच्यानंतर मग डायरेक्ट साहित्य घेऊनच मी लेक्चरला गेले तिथं पुन्हा लेक्चर झालं आणि 5:15च्या दरम्यान सोडलं असेल तिथून मग आता मी हॉस्टेलमधूनच निघते साहित्य घेऊनच मी निघालेली आहे आता डायरेक्ट आम्ही लेक्चर हॉललाच गेलेलो आहे आणि तिथंही शेवटचा दिवस आहे त्यामुळे छानसं आरशात बघण्याची संधी काही सोडणार नाही त्यामुळे जाताना पुन्हा एकदा इथेसुद्धा मी थोडंसं हे केलेलं आहे परत एकदा छान असं वाटतं म्हणजे खरंच खूप सुंदर छान आयडिया आहे ही स्वतःलाच बघायचं आणि लेक्चर हॉलला जाऊन बसायचं आणि इथून मग डायरेक्ट आपल्या कोयना सभागृहाकडे आणि मग थोडीशी मैत्रिणींसोबत फोटोशूट पण केलेलं आहे आता आहे रामेतीमध्ये आणि आज आहे शेवटचा दिवस आमच्या प्रशिक्षणाचा आता ह्या मैत्रिणी आहेत सगळ्या इकडे अश्विनी मॅडम वैदेही मॅडम ज्योती मॅडम आणि संगीता मॅडम इथेही आम्ही भरपूर फोटोशूट केली मज्जा मस्ती केली भरपूर किडेही केले आणि आता चाललेलो आहोत नेहमीचा माझा आवडता स्पॉट म्हणजेच आपला पायऱ्यानंतरचा आरसा आणि तिथेही मग थोडंसं जरा छानसं रॅम्प वॉक करत मस्त मज्जा करत सगळ्याजणी आम्ही आलेलो आहोत तर म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी बालपणात गेल्यासारखं थोडंसं मैत्रिणी आपण नाही का कॉलेजमध्ये मज्जा करतो असंच काहीशी मज्जा आम्ही इथं केली थोडंसं वेगळं काहीतरी तर चला आता आपण पायऱ्यांवर जाऊया आणि आपल्या आरशाकडे तर इथं सगळ्यात पहिल्यांदा येत आहे हिमगौरी म्हणजेच अर्थात मी त्याच्यानंतर येत आहेत आपल्या ज्योती मॅडम आणि त्यांच्या पाठोपाठच आपल्या स्माईल क्वीन वैदेही मॅडम त्याच्यानंतर आपल्या आहेत अश्विनी मॅडम त्याच्यानंतर संगीता मॅडम आणि त्याच्यानंतर मॅडम तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी छानसं मज्जा केलेली आहे लेक्चर हॉलमध्ये आम्ही गेलो नंतर याच्यानंतर मग मी सातारा स्टँडला म्हणजे 5:15 मी कोल्हापूर स्टँडवरून निघाले जवळपास मला 9 वाजले सातारा स्टँडवर पोहोचायला तिथून मग कोरेगावला पोहोचायला मला 10 झाले म्हणजे अशा प्रकारे इतका धावपळीचा आणि दगदगीचा दिवस होता आणि मला आता इथून पण बस खूप उशिरा मिळाली हे सातारा बस स्टँड आहे आपण जे पाहतोय आणि खूप थकले होते प्रवास दिवसभरचं लेक्चर आणि सगळंच त्याच्यामुळे मी त्याच्यानंतरचं काही फारसं शूटिंग झालंच नाही तर उद्याचा ब्लॉग आहे तो आपण लवकरच घेऊन सोबत येऊ तोपर्यंत चला बाय भेटू पुढच्या भागात